हॅलो ऑल अँड वेलकम टू अवर चॅनल होलिस्टिक फॅक्ट्स. प्रिलिम्स प्राईम व्हिडिओजमध्ये आज आपण वॅक्सिन नॅशनलिझम या विषयाबद्दल बोलूया. तर वॅक्सिन नॅशनलिझम सध्या खूप जास्त चर्चेत आहे आणि न्यूजमध्ये आपण सतत बघत असू त्याला. तर पुष्कळशा ज्या कंट्रीज आहे, रादर दॅन कोऑर्डिनेटिंग टू फाईट कोविड-19 टुगेदर, माय नेशन फर्स्ट हा अप्रोच जो आहे तो वापरला जात आहे. ठीक आहे. आणि ऑलरेडी युनायटेड स्टेट हॅज नाऊ ट्वाईस इंडिकेटेड दॅट इट वुड लाईक टू सिक्युअर प्रायोरिटी ॲक्सेस टू डोसेस ऑफ कोविड-19 वॅक्सिन थ्रू प्री पर्चेस अग्रीमेंट्स. आणि इंडिया, USA अँड रशिया दे हॅव चोजन नॉट टू जॉईन दी ॲक्सेस टू कोविड-19 टूल्स ॲक्सिलरेटर. तर आता हे जे ॲक्सेस टू कोविड-19 टूल्स ॲक्सिलरेटर आहे, इट्स लॉन्च्ड बाय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याचा एम आहे टू कोलॅबरेट अमंग कंट्रीज इन डेव्हलपमेंट अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ कोविड-19 वॅक्सिन्स अँड ट्रीटमेंट्स. ठीक आहे. तर कोविड-19 वॅक्सिन्स, ट्रीटमेंट्स रिलेटेड ज्या सगळ्या गोष्टी आहे या पॅन्डेमिकला फाईट करण्यासाठी, तर सगळ्यांचं आपण कोऑर्डिनेटेडरित्या वापर केला पाहिजे. ह्यासाठी WHOचा हा इनिशिएटिव्ह होता, जो इंडिया, USA आणि रशियाने जॉईन केला नाही. तर ह्यालाच आपण वॅक्सिन नॅशनलिझम म्हणतो, जेव्हा कोणती पण कंट्री मॅनेज करते की दुसऱ्या कंट्रीजमध्ये वॅक्सिन वगैरे अवेलेबल होण्याच्या आधीच ती आपल्या कंट्रीमध्ये अवेलेबल करण्याची आपण श्युरिटी करून घेतो. अँड दिस इज डन थ्रू प्री पर्चेस अग्रीमेंट्स बिटवीन द गव्हर्नमेंट अँड वॅक्सिन मॅन्युफॅक्चर, अशा वॅक्सिनसाठी जी अजूनपर्यंत पूर्णपणे डेव्हलप पण झालेली नाही आहे. तर आता आपण बघूया की हे पहिल्यांदा झालेलं नाही आहे. H1N1 जो फ्लू होता, ज्याला आपण स्वाईन फ्लू म्हणतो मोस्ट कॉमनली, ज्याला पिग इन्फ्लुएन्झासुद्धा म्हटलं जातं, 2009मध्ये हा आला होता अँड इट किल्ड ऑलमोस्ट 2,84,000 पीपल ॲट दॅट टाईम. तेव्हासुद्धा सम ऑफ द वेल्दिएस्ट कंट्रीज एंटर्ड इन टू प्री पर्चेस अग्रीमेंट्स अँड दे सिक्युअर्ड अ लॉट ऑफ they tied with a lot of pharmaceutical companies and they secured H1N1 vaccines. At the time हे सुद्धा एस्टिमेट गेलं होतं की ॲट मॅक्स आपण 2 बिलियन वॅक्सिन्स ज्या आहेत त्या बनवू शकतो, वॅक्सिन डोसेस बनवू शकतो 2 बिलियन. आणि आपल्याला हेही माहिती आहे की तेव्हासुद्धा ऑलमोस्ट 7 बिलियन पॉप्युलेशन होती, राईट. त्यामुळे अवेलेबिलिटी जी आहे ती वॅक्सिनची कमीच होती. तर अशा वेळेला सगळ्या वेल्दिएस्ट कंट्रीजनी निगोशिएट केले होते प्री पर्चेस अग्रीमेंट्स अँड सिक्युअर्ड द डोसेस फॉर देमसेल्व्स. ठीक आहे. तर वॅक्सिन नॅशनलिझम इज हार्मफुल फॉर इक्विटेबल ॲक्सेस टू vaccines. Countries with fewer resources and low bargaining power cannot cope with the developed countries. Obviously त्यांच्याकडे पैसे पण नाही आहेत जास्त आणि रिसोर्सेस नाही आहेत बाकीचे. Then it deprives population in global south from timely access to vital public health goods. आता आपल्याला माहिती आहे की एक व्हर्च्युअल डिवाइड आहे. ठीक आहे. ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ हा बेसिकली जॉग्राफिकलपेक्षा एक इकॉनॉमिकल डिवाइड आहे. बट पुष्कळशा कंट्रीज ज्या आपण इकॉनॉमिकली ग्लोबल साऊथमध्ये टाकतो त्या ॲक्च्युली ग्लोबल साऊथमध्ये सुद्धा आहे. बट असं एक नॉर्म नाही आहे, हे एवढं लक्षात ठेवा की ज्या ग्लोबल साऊथ ज्या आपण म्हणतो कंट्रीज, ज्या की अंडर डेव्हलप किंवा डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, त्या सगळ्या साऊथमध्येच आहेत. ठीक आहे. असं नाही आहे. जसं की इंडियासुद्धा ग्लोबल साऊथमध्ये येतो, बट इंडिया आपल्याला माहिती आहे इक्वेटरपासून नॉर्थकडे येतो, राईट. तर हा एक थोडासा डिवाईड लक्षात ठेवा. इट्स मोर ऑफ अन इकॉनॉमिक डिवाईड. देन जर एक्स्ट्रीम झालेत, ठीक आहे, जर आपण वॅक्सिन नॅशनलिझमचा एक्स्ट्रीम बघितला तर इट ॲलोकेट्स वॅक्सिन टू मॉडरेटली ॲट रिस्क पॉप्युलेशन इन वेल्दी कंट्रीज ओव्हर पॉप्युलेशन ॲट हाय रिस्क इन डेव्हलपिंग कंट्रीज. ठीक आहे. मॉडरेट कंट्रीजमध्ये ऑलरेडी रिसोर्सेस असतात, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणं त्यांना थोडं सोपी जातं. ठीक आहे. ते व्यवस्थित पद्धतीने या गोष्टी टॅकल करू शकतात की कारण मनी पॉवरसुद्धा आहे आणि वर्कफोर्ससुद्धा आहे. बट वेन इट कम्स टू डेव्हलपिंग अँड अंडर डेव्हलप्ड कंट्रीज, अशा गोष्टींना ते जास्त प्रोन असतात. हे आपण पुष्कळशा एक्झाम्पल्सवरून बघितलेलं आहे. ठीक आहे. वेगवेगळे डिसीजेस जसं मलेरिया होते, स्मॉलपॉक्स, पोलिओ, या सगळ्यांमध्ये हे सगळे डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये पहिले इरॅडिकेट झाले आणि त्याच्यानंतर हळूहळू बाकी कंट्रीजमधनं आता हे जात आहेत. देन इफ कंट्रीज विथ अ लार्ज नंबर ऑफ केसेस लॅग इन ऑब्टेनिंग वॅक्सिन अँड अदर मेडिसिन्स, द डिझीज विल कंटिन्यू टू डिस्टर्ब ग्लोबल सप्लाय चेन्स अँड ॲज अ रिझल्ट इकॉनॉमीज अराउंड द वर्ल्ड. तर याचा फरक आपल्याला माहिती आहे की फक्त हेल्थ सेक्टरवर पडलेला नाही आहे, राईट. एक एक्झाम्पल लगेच बघायचं झालं तर ऑइल सप्लाय चेन. आता आपल्याला माहिती आहे की पुष्कळ ठिकाणी खूप महिन्यांपासून 2 ते 3 महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे, राईट. इंडियामध्ये तर खूप 4था महिना आहे हा लॉकडाऊनचा. ठीक आहे. तर ह्या लॉकडाऊनमुळे काय झालं आहे की लोकांनी गाड्या वापरणं बंद केलं आहे, पुष्कळशा फॅक्टरीज बंद झाल्या आहेत, मोठमोठे कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे ऑइलची डिमांड जी आहे ती
कमी झाली आहे. तर ऑलरेडी जो ऑइल आपल्याकडे स्टोर्ड आहे तो वापरला जात नाही आहे आणि नवीन जे ऑलरेडी अग्रीमेंट करून ठेवलेले आहेत तो ऑइल जो आहे तो आता इम्पोर्ट होतो आहे. तर इथे एक सप्लाय चेन ब्रेक होते. ठीक आहे, तितक्या ऑइलची आपल्याला गरज नाही आहे. आता आपल्याकडे स्टोरेज अवेलेबल नाही आहेत. पुष्कळ कंट्रीजमध्ये हा प्रॉब्लेम होतो आहे, जसं की ऑस्ट्रेलियामध्ये हा प्रॉब्लेम आहे, स्टोरेज अवेलेबल नाही आहेत. तर अशा वेळेला एक्स्ट्रा आलेलं ऑइल ठेवायचं कुठे, राईट? तर हा तर ऑइल सेक्टरचा एक प्रॉब्लेम झाला. त्याच्यानंतर फार्म प्रोड्यूस, त्यामध्ये सुद्धा पुष्कळ ठिकाणी प्रॉब्लेम येतो आहे की फार्मर्सनी हार्वेस्ट करून ठेवलेलं प्रोड्यूस जे आहे ते सिटीपर्यंत पोहोचू शकत नाही आहे, लॉकडाऊनमुळे म्हणून घ्या, बाकी सगळ्या कन्स्ट्रेन्समुळे. ठीक आहे, आणि ज्याच्यामुळे परफेक्टली गुड फूड जे आहे ते सुद्धा वेस्ट चाललं आहे, राईट? आणि जेव्हा की आपल्याला माहिती आहे की ऑन द फेस ऑफ धिस पॅन्डेमिक लोकांना खूप जास्त गरज आहे की गव्हर्नमेंट फूड सप्लाय करेल, कारण जॉब्स नाही आहेत पुष्कळांना, राईट? पुष्कळांचे जॉब सस्पेंडेड आहे, डेली वेजेसला त्यांचे वेजेस मिळत नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि सप्लाय चेन जी आहे ती डिसरप्ट होते आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करू शकतो इक्विटेबल डिस्ट्रीब्युशनसाठी? जर आपण म्हटलं की प्री पर्चेस अग्रीमेंट नाही करायचे, पण तरीसुद्धा सगळ्या कंट्रीजला व्यवस्थितपणे वॅक्सिन्स पोहोचल्या गेल्या पाहिजे. तर पहिली गोष्ट तर फार्मास्युटिकल कंपनीज ज्या असतात त्या युजली डेव्हलपिंग आणि अंडर डेव्हलप्ड कंट्रीजला टार्गेट करत नाही. त्यांचं मार्केट हे डेव्हलप्ड कंट्रीज असतं, कारण की डेव्हलप कंट्रीज ह्या गोष्टी अफोर्ड करू शकतात. दे कॅन पे हाय प्राईज. आणि सिच्युएशन लाईक अ पॅन्डेमिक, जेव्हा खूप इमर्जन्सी असते या सगळ्या गोष्टींची, ठीक आहे, तेव्हा आपल्याला माहिती आहे हेल्थ केअरसुद्धा इट शूट्स अप. देन ह्याच्यात आपण करू काय शकतो, तर एक मेकॅनिझम आहे ॲडव्हान्स्ड मार्केट कमिटमेंट मॉडेल, जिथे डोनर्स मेक अ कमिटमेंट टू सबसिडाईज द पर्चेस ऑफ येट टू बी डेव्हलप्ड वॅक्सिन फॉर डेव्हलपिंग कंट्रीज. तर डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये तुम्ही वॅक्सिन्स अवेलेबल करून द्याव्यात, ह्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज ज्या असतात त्यांना सबसिडीज प्रोव्हाइड केल्या जातात बाय डेव्हलप्ड कंट्रीज. ठीक आहे, की आम्ही तुम्हाला हे सबसिडीज देतो आहे, तुम्हाला डेव्हलपिंग मार्केटमध्ये नुकसान होणार नाही, खूप जास्त कमी भावात विकावं लागणार नाही, आणि विकावं लागले तरी यू मेक देम दॅट अवेलेबल, आणि वाचलेले जे पैसे आहेत ते आम्ही तुम्हाला सबसिडाईज करू. ठीक आहे, तर अशा रीतीने इट इन्सेंटिवायझेस देम की ते डेव्हलपिंग मार्केटला सुद्धा टार्गेट करेल. तर 2007मध्ये हे एक एक्झाम्पल आहे की 5 डेव्हलप्ड कंट्रीज अँड बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशननी 1.5 बिलियन कमिट केले होते. ठीक आहे, न्यूमोकॉकल वॅक्सिनसाठी, ज्यामुळे लो आणि मिडल इन्कम कंट्रीजमध्ये न्यूमोकॉकल वॅक्सिन अवेलेबल झाली होती. त्याच्यानंतर दुसरं एक मेकॅनिझम आहे इंटरनॅशनल फायनान्स फॅसिलिटी फॉर इम्युनायझेशन. हा तर एक बॉन्ड बेस्ड मेकॅनिझम आहे, राईट? की बॉन्ड्सच्या मदतीने मनी सिक्युअर केल्या जातात, फंड सिक्युअर केले जातात, विच विल देन बी यूज्ड फॉर मेकिंग दीज थिंग अवेलेबल इक्विटेबली. ठीक आहे, तर हे होते की आपण काय मेकॅनिझम्स वापरू शकतो की लोक वॅक्सिन नॅशनलिझमपेक्षा इक्विटेबल शेअरिंगकडे जास्त लक्ष देतील. अँड आय होप यू लाईक्ड टुडेज व्हिडिओ, आणि तुम्हाला जर आवडला असेल प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल होलिस्टिक फॅक्ट्स. थँक्यू.